अकोल्यामध्ये ज्वारी खरेदी घोटाळा प्रकरणातील शेतकरी कंपनी आता काळ्या यादीमध्ये गेलेली आहे। काळ्या यादीमध्ये ही शेतकरी कंपनीला टाकण्यात आलेली आहे। एबीपी माझाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। ज्वारी खरेदी घोटाळा प्रकरणामध्ये शेतकरी कंपनी आता काळ्या यादीत गेली आहे। काळ्या यादीतील कंपनी बच्चू कडूंच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी संबंधित असल्याची माहिती कळते आहे। तर बच्चू कडू यांच्याशी निगडीत असलेल्या जिल्हाध्यक्षाच्या संदर्भातली ही कंपनी असल्याची माहिती कळते। जिल्हाध्यक्षाशी संबंधित अशी ही कंपनी आहे, ज्या कंपनीला आता काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलंय। जे ज्वारी उत्पादक शेतकरी आहेत, जे खरे शेतकरी आहेत, ज्यांच्या पेऱ्यावर ज्वारी हा पेरा आहे, असे शेतकरी वंचित ठेवून इथं जे नरसिंग महाराज फार्मर कंपनीला जो शासनाद्वारे कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे, त्या कंपनीतल्याच संचालकांनी, इच्छा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या यांनी फार मोठ्या प्रमाणावर ज्वारी स्वतःच्या नावावर, स्वतःच्या नातेवाईकाच्या नावावर, हितसंबंधितांच्या नावावर निकृष्ट प्रकारची विकली व एका प्रकारे शासनाला करोडो रुपयाचा चुना या पदाधिकाऱ्यांनी, या संचालकांनी लावला आणि शासनाचे जे कागदपत्र, मूळ कागदपत्र आहेत, त्याच्याशी फेरफार केली व शासनाची दिशाभूल केली। आणि म्हणून आमची मागणी आहे शासनाला की याच्यात जो कोणी दोषी असेल, ज्या कोणी पार्टीचा, ज्या कोणी पक्षाचा पदाधिकारी असेल, तो कितीही मोठा असेल, त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई हे झाली पाहिजे, कारण ही संघटित गुन्हेगारी आहे। याच्यात जे गोडाऊन कीपर आहेत, हे मार्केटिंग किंवा वखार महामंडळाचे जे इथं जे गोडाऊन मध्ये माल घेतात, ते सुद्धा याच्यात दोषी आहेत आणि महसूलचे कर्मचारी सुद्धा दोषी आहेत। या सर्वांवर SITनं प्रामाणिक चौकशी करून कोणत्याही राजकीय दबावाला, कारण इथं मोठे मोठे राजकीय लोक आहेत, ते दबाव आणू शकतात, त्यांना ना घाबरता निष्पक्ष चौकशी करून यांना सजा झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे। घरट्यानुसार भाव दिला 50 रुपये किलो रुईचा शेतकऱ्यांना, उरले 300 रुपये किलोची रुई आहे, पण 250 रुपये तो भ्रष्टाचार करून राहिला, स्वतः 50 रुपयात शेतकऱ्याची बोलवण करून राहिला। या गोष्टीचं जर बाजार समितीचे संचालक समर्थन करत असतील तर ही एक शेतकऱ्यांच्या दृष्टीनं आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खेदाची बाब आहे की या शेतकऱ्यांचे प्रतिनिधीच जर अशा या भ्रष्टाचाराचं समर्थन करतात तर या अशा भ्रष्टाचारांवर निश्चितच कारवाई झाली पाहिजे।